संघामार्फत चौथं षटक असणार आहे. बिलाल खतीब सुवर्ण संधी असणार आहे तुमच्यासाठी. पुन्हा एकदा बिलाल खतीब मारा करतोय तो मात्र सलमान सरदारसाठी. चांगला चेंडू होता फलंदाजाला, काय चेंडू समजला नव्हता, चांगला चेंडू होता. बिलाल खतीबच्या बद्दल करतोय पुन्हा एकदा बिलाल. चांगला चेंडू होता फलंदाजाला, काही चेंडू समजला नव्हता. मला आठवतोय चिपळूण मध्ये एक स्पर्धा झाली होती, 1 लाखाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये हा बिलाल खतीब बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन सुद्धा ह्या बिलाल खतीबने पटकवलाय. पुन्हा षटकार बिलाल खतीब साठी मारलेच तर 10 केडीचा पारितोषिक असणार आहे. हा देखील चांगला चेंडू आहे. बिलाल खतीब काहीतरी नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय संघासाठी, तर स्वतःसाठी तेवढी चांगली गोलंदाजी करतोय, तर संघासाठी तेवढी चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र बिलाल खतीब. आणि मात्र फलंदाज बाद होतोय, नक्कीच मोठा धक्का बसतोय. सलमान सरदारला ब्लॉकलच्या दिशेने चेंडू टाकून सलमान सरदारला बाद करतोय. 4 चेंडू सलग डॉट टाकले ते मात्र बिलाल खतीबनं. जर हा षटक बिलाल खतीबनं स्क्वेअर टाकला, निर्धाव षटक टाकला, तर जुए बिजदास नवीन फलंदाज मैदानात येतोय तो मात्र सात पंचुलकर. हा देखील चांगला चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता आणि फलंदाज बाद होतोय. काय मैदानात घडतोय, बिलाल खतीबची आंधी आली आहे, तुफान आलाय. बिलाल खतीब नावाचा तुफान आलाय मैदानामध्ये. बिलाल खतीबच्या बद्दल बोलाल तेवढं कमी असणार आहे. बिलाल खतीब नक्कीच तुम्ही मॅच संपल्यानंतर तुम्ही 2 मिनिटं यायचंय आणि 5 केडी शेवटचा विकेट घ्यायचा आहे. 5 केडी घेऊन जायचे बिलाल खतीब. नवीन फलंदाज हॅट्रिक भेट, नक्कीच हॅट्रिक. 5 दिनारचा पारितोषिक बिलाल खतीब. 6 चेंडू 1 धावा आणि 3 गडी बाद. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक असणार आहे ती मात्र चिपळूण तालुक्यातला गोलकोट भागातला बिलाल खतीब ह्याच्या